नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला, ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं. आज मास्तर काय सांगणार आहेत, तर आज मास्तर सांगणार आहेत की काळ काम वेग. काळ काम वेग मधलं कार्य नावाचं हे जे घटक आहे बघा बरं का, कार्य. तर यामधलं आपण W बरोबर MTD आणि सर्व संकल्पना मागच्या लेक्चरमध्ये बघितल्यात. या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, पुढचा प्रकार बघतोय. पुढचा प्रकार कोणता बघा बरं. प्रश्न तुमच्या समोर आहे. अ हा एक काम 10 दिवसात करतो, ब तेच काम 15 दिवसात करतो. जर दोघे मिळून कामाला लागले तर ते काम किती दिवसात करतील. सगळ्यात पहिले डिटेल मेथड समजून घ्या. डिटेल मेथड काय सांगितलेलं आहे काळकाम वेगामध्ये, जर एक व्यक्ती एक काम अमुक अमुक दिवसात करत असेल, समजा आता अ हा एक काम 10 दिवसात करतो ना, तर इथं मी लिहितो अ चे एक दिवसाचे काम, अ चे एक दिवसाचे काम 1/10. तसंच ब चे एक दिवसाचे काम, पहा बरं का, ब चे एक दिवसाचे काम बरोबर काय 1/15. मग दोघांनी मिळून, मग दोघांचे एक दिवसाचे काम, दोघांचे एक दिवसाचे काम कसं 1/10 प्लस 1/15 बरोबर. मग तिरकस गुणाकार 15 गुणिले 1 15 1 15 प्लस 10 गुणिले 1 10 1 10. छेदस्थानी 10 आणि 15चा गुणाकार 150. पटते. मग सोडवा याला. मग 15 आणि 10 झाले 25/150. याचं उत्तर येणार 1/6. म्हणजे याचा अर्थ अ आणि ब च 1/6 हे किती दिवसाचं काम आहे, 1 दिवसाचं. अशी ही डिटेल मेथड आहे. आणि जर एक काम ए आणि बी, अ आणि ब एक काम एका दिवसाचं काम 1/6 दिवसात संपवतात, तर पूर्ण काम संपवायला याचा व्यस्त करतात, म्हणजे 1/6चा व्यस्त म्हणजेच किती 6. तर येणार उत्तर किती दिवस, 6 दिवस. पर्याय कितवा, चौथा. पर्याय कितवा, चौथा. पटते. मेथड वन डिटेल. मेथड सेकंड फॉर्म्युला. बघा याला रफ करू, स्क्रीनशॉट काढून घ्या, तिथं लिहितो फॉर्म्युला xy/x+y. दोघांचा गुणाकार म्हणजे 15 गुणिले किती 10, छेदस्थानी 15 प्लस 10. 15 10 किती 150, छेदस्थानी 25 25 सकर 150. येणार उत्तर 6. येणार उत्तर 6. पटतंय. मग पुढं लसावी पद्धत बघा, पेन चेंज करतोय. लसावी काय लिहायचं, अ काय लिहायचं, ब किती येते 10, किती येते 15. दोघांचा लसावी घ्यायचा, इथं लिहायचं 30. आता बघा बरं का, इथं लसावी. मग 30 ला 10 न भागलं 3, 30 ला 15 न भागलं 2. मग काय करायचं, हे जे 30 आहे का, याला ह्या दोघांनी 3 आणि 2 5 न भागायचं. 30 भागिले 5 5 सक 30. येणार उत्तर 6 दिवस. पर्याय चौथा. पटतंय. म्हणजे ही कोणती पद्धत, लसावी. ही लसावी पद्धत बरोबर आहे. लसावी पद्धत, त्याच्यानंतर ही डिटेल पद्धत आणि ही फॉर्म्युला पद्धत. कोणती पद्धत, फॉर्म्युला पद्धत. पटतंय. चालायचे पुढे, नक्की चला. चालायचे पुढे. मग बघा आता हे उदाहरण कसं सोडवू. हे उदाहरण सर सूत्र वापरा बरं. लिहा मग सूत्र काय, xy/x+y. x ची किंमत किती, x ची किंमत 6 आहे सर, नेहाची किंमत 6 आहे, रेखाची किंमत 16 आहे आणि x + y 6 + 16. मग 16 ला 6 न गुणलं 96 आणि 16 मध्ये 6 मिळवले 22. मग 96 ला 22 न भागलं
तर येणार उत्तर किती येणार रे बाबा? 22 एक 22, 22 चौक 88 पॉईंट, म्हणजे 4 पॉईंट समथिंग. मग 4 पॉईंट समथिंग एकच पर्याय 4.5. आता हा 4.5 हा येत नाही बरं का इथं 4.36 वगैरे काहीतरी, पण याला काय म्हणतात? अंदाजे. याला काय म्हणतात? अंदाजे. म्हणून येणार उत्तर किती? 4.5. क्लिअर? क्लिअर. चालायचंय पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय परत? एक माणूस एक काम. आता सूत्र नाही, आता लसावी पद्धत वापरू. चला, एक माणूस एक काम 6 दिवसात पूर्ण करतो. चला, एका माणसाचं नाव ए, त्याचं पोरग, त्याच्या पोराचं नाव बी. इथं लिहायचं ए, इथं लिहायचं बी. हा, एची किती विषय? 6 दिवसात. बीचा काय विषय? 18 दिवसात. दोघांचा लसावी काढायचा. लसावी पद्धत तोंडी वापरायची. तोंडी लसावी कसा? मोठी संख्या कोण? 18. या 18ला 6 भाग जातोय, यस जातोय, म्हणजे लसावी तुमचा 18. मग या 18ला 6 भागा, 6 18. या 18ला 18 भागा, 18 1 18. याचा अर्थ समजून घ्या. ए आणि बी ला एक काम दिलं दोघा बाप लेकाला आपण, बाबा तुम्हाला काय करायचंय? 18 भिंती बांधायच्या. 18 भिंती बांधायच्यात. मग ए म्हणतो भाऊ माझी कॅपॅसिटी 3 भिंतीची एका दिवसात, बी म्हणतो भाऊ माझी कॅपॅसिटी 1 भिंतीची एका दिवसात. मग आता काय म्हणणं आहे त्यांचं? तर दोघे मिळून काम केलं. दोघे मिळून काम म्हणजे एकूण काम वटात रेष आणि ए प्लस बी दोघा बाप लेकाचा स्पीड. चला बरं, मग एकूण काम किती आहे? 18. हा, दोघांचा स्पीड किती आहे? याचा 3 आणि याचा 1, 3 + 1 म्हणजे 18/4. याला सोडवलं 4 चौक 16 पॉईंट, 2 उरले 2 × 4 = 25. येणार उत्तर किती? 4.5 दिवस. पर्याय पहिला. पर्याय पहिला. बरोबर आहे? पटतंय? डोक्यात जातंय? चालायचंय पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? ए एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, बी तेच, दोघं सोबत काम करायचं. चला पटपट सोडवा बरं आता. 15 लिहा, 30 लिहा. ए बी दोघांचा लसावी 15 आणि 30 चा लसावी 30. 30ला 15 न भागलं 2, 30ला 30 न भागलं 1, मग 2 आणि 1 3. एकत्र काम करायचंय. मग 30 भागिले 3, 30ला 3 न भागलं 10. येणार उत्तर 10. पर्याय पहिला. पर्याय पहिला. क्लिअर? क्लिअर आहे. चालायचंय पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय रे पुढचा? टाईप 4. काय टाईप 4? बघा काय म्हणणं आहे? ब ला ते काम. मग सूत्र काय? सूत्र लिहून घ्यायचं XY भागिले X - Y. फरक घ्यायचा आहे आता फक्त, कारण अ आणि ब दोघे मिळून एक काम 4 दिवसात. मग 4 गुणिले पुढचं काय म्हणणं आहे? 12 दिवसात भागिले 12. मग 12 - 4. इथला जो फरक आहे याला फरक म्हणा बरं का. हा धनयोग ऋणयोग फरक पडत नाही. मग 4 गुणिले 12 झाले 48 आणि 12तनं 4 गेला 8, 8 सक 48. येणार उत्तर 6. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. पटतंय? पटतंय? लसावी पद्धत. चला, काय म्हणणं आहे? अ, काय म्हणणं आहे? ब, पण अ प्लस ब असा विषय आहे तो. बघा ना, अ प्लस ब आणि नुसता अ. अ प्लस ब दोघे मिळून 4 दिवस, नुसता अ 12 दिवस. दोघांचा लसावी घ्या 12. दोघांचा लसावी घेतला 12. बरोबर. आता या 12ला 4 ने भाग द्या बरं. 4 त्रिक 12. या 12ला 12 ने भाग द्या बरं 1. बरोबर. मग आता समजून घ्या. 12 काय? एकूण काम आहे. काही असेल बरं का काम. 12 किलोमीटर चालणे, 12 समोसे खाणे, 12 गोधड्या शिवणे, 12 चादरी शिवणे, 12 साड्या विणणे, समजतंय? 12 चपटी खाणे, काही असू शकतं. मग 12 लिहिलं. एकूण काम 12. 12 पोटात रेष. मग आता भागायचं कुणी? तर त्यांचं म्हणणं आहे, तर ब ला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? ब ला म्हणतायत बरं का. म्हणजे 12 भागिले ब चा स्पीड. मग 12 आता ब चा स्पीड किती आहे? अ प्लस ब चा 3 आहे. इथं लिहितो पहा. अ प्लस ब चा स्पीड आहे 3 आणि मग अ चा किती? नुसता अ चा 1 आहे. म्हणजे 1 + ब बरोबर किती आहे? 3. म्हणजे ब बरोबर किती रे बाबा? 3 - 1.
म्हणजे ब बरोबर किती रे भाऊ 2. ब चा स्पीड आला 2. ब चा स्पीड आला 2 म्हणजे 12ला 2 न भागायचं, बेसख 12. येणार उत्तर 6. ऑलरेडी 6 टिक केलंय. दोन्ही पद्धतीनं आपण सोडवलंय. दोन्ही पद्धतीनं सोडवलंय. क्लिअर आहे? पटतंय? डोक्यात जातंय? गेलंच पाहिजे. चलिए नेक्स्ट. अ आणि ब हे दोन जण एका यंत्राची जोडणी 12 दिवसात करतात. चला सर, सूत्र जर आम्हाला जास्त सोपं वाटतंय मग वापरा सूत्र. XY भागिले फरक. एक्स आणि वायचा गुणाकार 12 गुणिले 48 भागिले फरक मोठीतून छोटी 48 मायनस 12. मग 12 गुणिले 48 जशाला तसं आणि 48 मधून 12 गेले 36. 12 एक 12, 12 त्रिक 36. मग 48ला 3 न भागलं 16. येणार उत्तर 16 दिवस. येणार उत्तर 16 दिवस. क्लिअर? क्लिअर आहे? पटतंय? पटतंय? चलिए नेक्स्ट. काय विषय व पुढचा? परत तेच. एक माणूस एक काम 5 दिवसात, परंतु त्याच्या मुलाच्या मदतीने तो ते काम 3 दिवसात, तर त्याचा मुलगा एकटा स्वतंत्रपणे ते काम फक्त फिरवलं. मुलाच्या मदतीने म्हणजे बापलेक सोबतच ना भाऊ, बापलेक सोबतच. मग काय करायचं? तेच 5 गुणिले 3 भागिले 5 मायनस 3. 5 त्रिक 15, 5तून 3 गेले 2. 15ला 2 न भागलं 7.5. 7.5ला लिहितो 7.1/2 दिवस. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. क्लिअर? क्लिअर आहे? पटलंय? डोक्यात गेलंय? गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय बाबा? परत तेच. कोमल आणि सोनल. मग 6 गुणिले 10 भागिले 10 मायनस 6. 10 गुणिले 6 झाले 60. 10 गुणिले 6 झाले 60. 10 न 6 गेले 4. 60ला 4 न भागलं 15. येणार उत्तर 15. म्हणजे यापैकी नाही. यापैकी नाही. क्लिअर? क्लिअर आहे? चालायचे पुढे नक्की. चलिए नेक्स्ट. 23 नंबर. ओके. पूर्णांक युक्त पूर्णांकात आहे, काही अडचण नाही. एक्स एक काम 12 दिवसात. एक्स आणि वाय दोघांनी मिळून काम केले तर ते 6.2/3 दिवसात. तर वाय एकटाच ते काम. चला परत तेच. मग एकदा काय करू? 6.2/3 रूपांतर करू. साइन 3 18, 18 2 20, 20/3. ओके. ही किंमत कोणाची आली? ही किंमत आली एक्स आणि वाय दोघांनी मिळून. मग काय करायचं? तिरकस गुणाकार. म्हणजे हा 12. आता सूत्रात एक्स वाय बरं का, हे एक्स आणि हे वाय याच्याशी काही घेणं नाही आपल्याला. हे 12 गुणिले हे आपल्याला करायचे. म्हणजे 12 गुणिले 20/3 पोटात रेष आणि 12 वजा 20/3. हा तो फंडा आहे. हा तो फंडा आहे. बरोबर आहे? आता वरचं सोडवूया. 3 एक 3, 3 चौक 12 म्हणजे 4 गुणिले 20 पोटात रेष. आता 12चा छेद कुणीच नाही तर 1. मग छेदस्थानी कोणता गुणाकार? तिरकस. 12 गुणिले 3 12 त्रिक 36 आणि 36 मधून 20 गेले 16. म्हणजे हे झालं 16/3. हे उलट होणार. म्हणजे 4 गुणिले 20 हे 3 वर जातात गुणिले 3 भागिले 16. 4 ने 16ला भाग द्या. 4 एक 4, 4 चौक 16, 4 एक 4, 4 पंच 20. म्हणजे 5 गुणिले 3, 5 गुणिले 3चं उत्तर 15 दिवस. 15 दिवस. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय? पटतंय? डोक्यात जातंय? गेलंच पाहिजे. चलिए नेक्स्ट. काय विषय रे बाबा? टाइप 5. टाइप चेंज केला होता बरं का. टाइप चेंज. काय टाइप चेंज सर? बर 3 लोक दिसून राहिले. 10 12 15. सूत्र XYZ भागिले XY प्लस YZ प्लस XZ. हे सूत्र आहे. हे सूत्र आहे. एक्स म्हणजे पहिली किंमत 10 गुणिले y म्हणजे दुसरी किंमत 12 गुणिले z म्हणजे तिसरी किंमत 15 भागिले. मग
XY म्हणजे 10 गुणिले 12 प्लस YZ म्हणजेच 12 गुणिले 15 प्लस XZ म्हणजेच 10 गुणिले 15. बरोबर बरोबर. पुढं काय मग आता? पुढं लिहायचं 10 गुणिले 12 गुणिले 15 पोटात रेष. 10 आणि 12चा गुणाकार होतो 120 प्लस 12 आणि 15चा गुणाकार होतो 150 प्लस 10 आणि 15चा गुणाकार होतो 150. परत पोटात रेष. 10 गुणिले 12 गुणिले 15 120 150 150 150 300 आणि हे 420. 150 आणि 150 300 300 ते 120 मिळवले 420. सोडवा. 0 गेला 0 गेला. मग 12 गुणिले 15 भागिले 42. वरती 12 खाली 42 कितीने भाग जातो? 6ने. 6 दून 12 6 7 42. बरोबर. मग काय झालं रे बाबा? A B व C तिघे मिळून म्हणताय ना ते 10. आपण बरोबर लिहिलं का सगळं? 10 गुणिले 12 गुणिले 15 बरोबर लिहिलंय. 10 आणि 12चा गुणाकार 120. 12 आणि 15चा गुणाकार हुकवला ना भाऊ आपण. हुकवला ना गुणाकार. 12 आणि 15चा गुणाकार येतो 180. 180. मग 180 येतो म्हणजे हे किती होणार खाली? हे होणार आपलं 0 0 0 8 आणि 2 10 10 आणि 5 15शी 5 डोक्यावर 1 1 आणि 1 2 2 1 3 3 आणि 1 4 450. हा शून्य गेला हा शून्य गेला. 12 गुणिले 15 भागिले 45. 15 1 15 15 3 45. मग 12/3. 12ला जर 3 न भागलं तर 3 चोक 12 झालं. येणार उत्तर 4 दिवस. येणार उत्तर 4 दिवस. क्लिअर आहे? क्लिअर आहे? पटतंय? पटतंय? नक्की? चली नेक्स्ट. काय विषय आता? पुढचं उदाहरण तसंच आहे, पण आता आपण कोणती पद्धत वापरू? लसावी. कोणती वापरू? लसावी. कशी वापरायची? A B C. मग A ला 24 दिवस लागतात 24. B ला 48 दिवस लागतात 48. C ला 16 दिवस लागतात 16. तिघांचा लसावी किती येणार? 48. इथं लिहायचं 48. कारण लसावी काढताना तोंडी लसावी काढायचा तर मोठी संख्या पकडायची. मोठी संख्या 48 आहे. तिला विचारायचं 24 न भाग जातो का? ती म्हणते यस. तिला विचारायचं 48 न भाग जातो का? ती म्हणते यस. तिला विचारायचं 16 ने भाग जातो का? ती म्हणते यस. करेक्ट. पुढची स्टेप काय? या 48 ला 24 न भागलं तर 2. या 48 ला 48 न भागलं तर 1. या 48 ला 16 न भागलं तर 3. बरोबर बरोबर. मग काय करायचं आता? मग हे करायचं की हे जे 48 आहे बरोबर, हे 48 इथं लिहायचे. म्हणजे याला असं म्हणता येईल ना आपल्याला ए काम एकूण काम भागिले ए प्लस बी प्लस सी चा स्पीड. बरोबर. ए प्लस बी प्लस सी चा स्पीड. मग एकूण काम आहे 48 भाऊ. पोटात रेष. ए बी सी तिघांची बेरीज 2 आणि 1 3 3 आणि 2 प्लस 1 प्लस 3 म्हणजे 48 भागिले 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 8 48. येणार उत्तर 8 दिवस. पर्याय कितवा? चौथा. पर्याय कितवा? चौथा. क्लिअर आहे? क्लिअर आहे? क्लिअर आहे? नक्की आहे? येस और नो? येस. चलिए नेक्स्ट. काय विषय रे बा पुढचा? परत तेच आहे. परत तेच एकत्रितरित्या. चला मग लसावी पद्धत पटकन सांगा. 24 6 12 लसावी येतो 24. 24 ला 24 न भागलं 1. 24 ला 6 न भागलं 4. 24 ला 12 न भागलं 2. झालं. उत्तर आलं. कसं? एकूण काम किती? 24. 24 लिहिलं. तिघाचा स्पीड. कारण ते काम किती दिवसात? तिघे जण एकत्रित म्हणताय ना ते. मग 1 प्लस 4 प्लस 2. 24 भागिले 4 आणि 2 6 आणि 1 7. 24 ला 7 न भागलं 7 त्रिक 21. पोटात रेष. बाकी उरली 3 वरती 3 म्हणजेच 3.3/7 दिवस. पर्याय तिसरा. 3.3/7 दिवस. पर्याय तिसरा. क्लिअर आहे? क्लिअर आहे? पटतंय?
पटतंय, डोक्यात जातंय, गेलंच पाहिजे. चलिए नेक्स्ट एग्जाम्पल. काय विषय एकत्रितरित्या परत. आता चला, आता सर नका बरं फॉर्म्युला वापरा. चला फॉर्म्युला वापरतो. 6 गुणिले 8 गुणिले 4 फॉर्म्युला वापरताना 3 आकडे लिहिले. मग आता बघा पेन बदलतोय मी. हा हे बघा 6 गुणिले 8चा गुणाकार 6 8 48 प्लस 8 गुणिले 4चा गुणाकार 8 चौक 32 प्लस 6 आणि 4चा गुणाकार 6 चौक 24. चला मग काय करायचं की 6 गुणिले 8 गुणिले 4 पोटात रेष 48 आणि 32 8 आणि 2 10 10 आणि 4 14 4 डोक्यावरती 1 1 आणि 4 5 5 आणि 3 8 8 आणि 2 10 104. मग वरती 4 खाली 104 4 1 4 4 2 8 उरले 2 4 सक 24 म्हणजे 6 गुणिले 8 भागिले 26. बरोबर. 6 आणि 26 ला परत कितीने भाग जातो 2 ने म्हणजे 2 त्रिक 6 2 13 26. मग 3 गुणिले 8 भागिले 13 3 आणि 8चा गुणाकार 24 24/13. याला सोडवा 13 1 13 पोटात रेष 24 मधून 13 गेले 11 म्हणजेच काय 1.11/13 दिवस. 1.11/13 दिवस. पटतंय, पटतंय, डोक्यात जातंय का, गेलंच पाहिजे. चलिए नेक्स्ट. मग टाइप 6 थोड़ा सा बदलाव भाई, अभी चेंज. क्या किया है, चेंज. जमेल पुढचं, लावूया डोकं. चला प्रश्न. अ ब व क हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात, एकटा ब ते काम 20 दिवसात, तर क ला तेच काम करण्यात 30 दिवस लागतात, तर अ तेच काम किती दिवसात करेल. खूप चांगलं उदाहरण आहे. सूत्र वगैरे पाठ करायचं नाही. इथं लसावी पद्धत पाठ करायची कशी बघा. इथं लिहितो अ प्लस ब प्लस क. लिहिलं अ प्लस ब प्लस क. तिघे मिळून एक काम 8 दिवसात. बर एकटा ब तेच काम 20 दिवसात. त्यानंतर क ला तेच काम करण्यास 30 दिवस. क ला लागतात 30 दिवस. क्लिअर. लसावी 8 20 आणि 30चा तोंडी 30चा पाडा म्हणायचा. 30ला 8 न 20 न भाग जात नाही. 30 दुना 60ला 20 न जातो पण 8 न जात नाही. मग 60ची डायरेक्ट डबल 60 दुना 120. 120ला सगळ्यांनी जातो म्हणजे 120ला 8 न भागलं की 15. 120ला 20 न भागलं की 6. 120ला 30 न भागलं की 4. हे पटलं का, हे पटलं का. मग याचा अर्थ काय झाला माहिती का की अ ब क यायचं काय म्हणणं आहे भाऊ, आमची तिघायची स्पीड आहे ना, तिघायची स्पीड आहे ना 15ची. म्हणजे आम्ही कोणतंही काम 15 गोधड्या बी शिवायचे तर 15 गोधड्या आम्ही तिघं मिळून शिवू शकतो एका दिवसात. ब च म्हणणं भाऊ माझ्या एकट्याची स्पीड किती आहे 6. क च म्हणणं भावड्या माझ्या एकट्याची स्पीड किती आहे 4. हे मुद्दा क्लिअर झाला. मग आता काय करायचं, तीच पद्धत आपली. काय करणं आहे, एकूण काम बघा बरं का, एकूण काम कुणाला करायचंय तर अ तेच काम किती दिवसात करेल. अ म्हणताय हा, मग इथे लिहितो मी कोणाचा स्पीड, अ चा स्पीड, अ चा स्पीड. बरोबर आहे, बरोबर आहे. मग एकूण काम किती, एकूण काम किती आहे 120. आणि आता अ चा स्पीड तर काढला नाही सर आपण, पण इथं मला सांगा ब आणि क म्हणजे याचा अर्थ अ प्लस ब प्लस क मध्ये बरोबर अ प्लस ब प्लस क यांचा स्पीड आहे 15चा. बरोबर. ब चा आहे 6चा, इथं ठेवा 6. भाऊ क चा आहे 4चा, इथं ठेवा 4 आणि अ ठेवा जशाल तसे. बरोबर किती परत 15. क्लिअर आहे, क्लिअर आहे. मग हे 6 आणि हे 4 किती झाले 10. म्हणजे अ बरोबर 15 मायनस 10. 15तनं 10 गेले 5. अ बरोबर 5 दिवस. 5 दिवस नाही, अ चा स्पीड किती आला 5. हे पटलं का,
हे पटलं का? हे सगळ्यात महत्वाची स्टेप आहे. बरोबर. तिघायचं होतं 15, मग तिघामधून ब आणि क काढून टाकला आपण 10, उरला नुसता कोण? 5. मग चा स्पीड इथं ठेवायचा 5. 120 ला 5 न भागलं भाऊ, उत्तर येतं 24. म्हणजेच ला एकट्याला 24 दिवस लागेल. पर्याय चौथा. क्लिअर आहे? मग आता तुम्हाला प्रॅक्टिस काय करायची? एकटा ब काढा, एकटा क काढा. अजून 2 उदाहरणं शिल्लक होतात. काही फरक पडतो का? नाही. क्लिअर आहे उदाहरण? चालायचंय मग पुढे? नक्की? चलो नेक्स्ट. काय विषय बा पुढचा? ए बी व सी. परत तेच हा. चला मग. ए प्लस बी प्लस सी. खाली कोण आहे? एकटा बी. त्याच्या खाली कोण आहे? एकटा सी. मग एक ए प्लस बी प्लस सी 6 दिवस, एकटा बी 15 दिवस, एकटा सी 12 दिवस. परत तिघांचा लसावी येतो किती? 60. तोंडी लसावी कसा घ्यायचा? मोठी संख्या 15 आहे. 15ला ना 6ने भाग जातो ना 12ने भाग जातो. 15चा पाढा म्हणायचा. 15 दून 30. 30ला 6ने भाग जातो, 12ने जात नाही. 30ची डायरेक्ट डबल करा. 30 दून 60. 60ला 12ने जातो, 15ने जातो, 6ने जातो. पटलं? मग आता या 60ला या 6ने भाग द्या. 6 10 60. या 60ला 15ने भाग द्या. 15 चौक 60. या 60ला 12ने भाग द्या. 12 पंच 60. बरोबर आहे? बरोबर आहे. मग काय करायचं सर? मग काय करायचं? तर एकटा ए विचारला ना, मग इथं लिहायचं एकूण काम भागिले कोणाचा स्पीड? एचा स्पीड. मग एचा स्पीड. मग आता काय लिहायचं सर? ए प्लस बी प्लस सी बरोबर 10 आहे हो. एकट्या एचा स्पीड काढायचा तर बीचा स्पीड आहे 4चा, ह्यो इकडे स्पीड असतो बरं का, प्लस सीचा स्पीड आहे 5चा बरोबर 10. इकडे किती लिहायचं? ए. क्लिअर? मग 4 आणि 5 होतात 9, म्हणजे ए बरोबर 10 मायनस 9. मग 10तनं 9 गेला 1. ए बरोबर 1. ए बरोबर 1. एचा स्पीड लिहा. मग एकूण काम किती आलं? 60. एचा स्पीड नुसता 1. 60ला 1 न भागलं 60. म्हणजेच येणारं उत्तर 60 दिवस. पर्याय कितवा? तिसरा. पर्याय कितवा? तिसरा. पटतंय? पटतंय? डोक्यात जातंय गेलंच पाहिजे. चलायचंय पुढे? नक्की? चलिए. क्या विषय आगे? सॅम टॉम हॅन. काही घेणं त्यांनी आपल्याला. सॅमरो, टॉमरो, हॅनरो, कोणी रो. लिहा मग पटापट. आता नावं नाही लिहायची. आता वेळ नाही वाचवायचा, वेळ नाही घालवायचा. 10, त्यानंतर 30 आणि किती? 60. तिघांचला सगळं येतो 60. 60ला 10 न भागलं 6. 60ला 30 न भागलं 2. 60ला 60 न भागलं 1. पटलं का? पटलं का? बरं, नावं काय काय ते लिहावं लागेल ना आपल्याला. यो सॅम्या, यो टॉम्या, टॉम्या टॉम्या आणि ह्यो कोण आहे? हॅन्या. बरोबर. नाव जरा अवघड आहे म्हणून सॅ टॉ हॅ असं लिहिलं. हा, काय विषय रे बाबा? आता त्यांचं म्हणणं आहे एकटा सॅम म्हणजे टॉम आणि हॅन हे दोन आणि किती झाले? 3. मग डायरेक्ट लिहू हे 6. तिघायची मिळून हे 6. हा, ओके. इथं वरती लिहायचं आपल्याला. ते वरती काय लिहायचंय? सॅम प्लस टॉम प्लस हॅन. हे तिघ आहे. पुढं कोण आहे? नुसता एकटा टॉम, हा टॉम आहे. आणि पुढं कोण आहे? एकटा हॅन, ह्यो हॅन आहे. करेक्ट. मग सॅम टॉम हॅन मिळून 6 दिवसात. बरं, विचारलं कोण? एकटा सॅम. मग मांडणी कशी? एकूण काम भागिले काय? एकटा सॅम. एकटा सॅमची स्पीड काढायची. मग एकटा सॅमची स्पीड काढायची म्हणजे टॉम आणि हॅम त्याच्यातून वजा करायचे. टॉमची स्पीड आहे 2, हॅनची स्पीड आहे 1. 2 आणि 1 3. 6 न 3 गेले 3. एकूण काम आहे 60 भागिले 3. 60ला 3 न भागलं 3 दून 6. येणार उत्तर 20 म्हणजे पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. क्लिअर आहे?
पटतंय पटतंय, चालायचंय पुढे नक्की. चलिए नेक्स्ट, टाइप 7, टाइप चेंज. काय टाइप चेंज मग? चला बघूया. जोडी जोडी, काय म्हणतात त्याला? जोडी जोडी. टाइप 6 जसं सोडवलं म्हणजे तिघायचं मिळून जे त्याच्या आधीचा टाइप सोडवला तसंच आहे बरं का. बरं एकदा लिहायचं ए प्लस बी, इथं खाली लिहायचं बी प्लस सी, इथं खाली लिहायचं सी प्लस ए. ए प्लस बी एक काम 12 दिवसात, बी प्लस सी तेच काम 15 दिवसात, सी प्लस ए तेच काम 20 दिवसात. बरोबर. तिघांचा काय घ्यायचा भाऊ? लसावी. मग तिघांचा लसावी येतो 60. मग 12 पंच 60, 15 चौक 60, 20 त्रिक 60. मांडणी तशीच आहे सगळ्या ठिकाणी, मांडणी तशीच आहे. आता काय करायचं? पोटात रेष काम किती आहे? 60 आणि ए प्लस बी प्लस सी म्हणजे तिघांची बेरीज किती ती? 5 आणि 4 9, 9 3 12 म्हणजे 60 भागिले 12. 12 पंच 60. तुम्हाला वाटेल येणार उत्तर 5 दिवस, पण नाही. नोट लक्षात ठेवायची. आलेल्या उत्तराला आठवणीने 2 ने गुणणे. कारण जोडी जोडीचं काम आहे, जोडी जोडीचं काम आहे. म्हणजेच काय की हे जे 5 आहे याला 2 न गुणायचं, 5 दून 10, येणार उत्तर 10 दिवस. 10 दिवस पर्याय तिसरा, पर्याय तिसरा. पटतंय पटतंय, डोक्यात जातंय गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे मग. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? बरं 2 ने का बर गुणला असं ज्याला वाटत असेल तर मला सांगा. इथं ए ए ए आणि ए किती आहे रे? 2 आहे. उभी बेरीज हा. बी आणि बी 2 बी. परत सी आणि सी 2 सी. येतं का लक्षात? म्हणजे याचा अर्थ हा, या बाजूला लिहितोय मी रेड पेन ना, की 2 ए 2 बी 2 सी बरोबर 2 ए 2 बी 2 सी बरोबर ते 5 आणि 4 9 3 12. करेक्ट आहे. मग ए प्लस बी प्लस सी आणि 2 कॉमन घेतलं गुणिले 2 बरोबर 12. म्हणजेच ए प्लस बी प्लस सी बरोबर 12/2. म्हणजेच ए प्लस बी प्लस सी बरोबर 6. करेक्ट आहे का? करेक्ट आहे का? म्हणजे इथं जो भागाकार आपण करतो 12 ने, तर त्या 12 ऐवजी 6 ठेवू शकतो. 6 ठेवू शकतो. येतं का लक्षात? लक्षात येतंय? समजतंय? डोक्यात जातंय? येस और नो? यस, गेलंच पाहिजे. चालायचंय मग पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा आता? परत जोडी जोडीचा आहे. चला बरं मग. 6 अ आणि ब 6, ब आणि क 10, अ आणि क 5. लसावी घ्या सगळ्यांचा 30. 30ला 6 न भागा 5, 30ला 10 न भागा 3, 30ला 5 न भागा 6. बेरीज करा. 5 आणि 3 8, 8 आणि 6 14. मग काय करायचं? 30ला 14 ने भागायचं आणि आठवणीनं 2 न गुणायचं. 30ला 14 ने भागायचं, आठवणीनं 2 न गुणायचं. मग 30 दून 60, 60 भागिले 14. मग 14 चौक 56 पॉईंट. 60तनं 56 गेले, उरले 4. 4चे झाले 40, 14 दून 28, उरले 12, 12चे झाले 120. 14 दून 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, 14 पंच 70, 14 सक 84, 14 साती 98, 14 आठी 12 से. पण आपण रॉंग करतोय कारण पूर्णांक युक्ता पूर्णांकात आहे. तर इथं फक्त पाहिजे होतं आपल्याला, फक्त पाहिजे होतं भाऊ 14 चौक 56 पोटात रेष. 60तनं 56 गेले 4, खाली 14. वरती 4 खाली 14, 2 ने भाग जातो म्हणजे 4 पूर्णांक 2 2 4 2 7 14, 2/7 दिवस.
4.2/7 दिवस, पर्याय दुसरा. पटतंय? पटतंय? डोक्यात जातंय, गेलंच पाहिजे. चालायचंय मग पुढे नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? 29. परत तेच आहे बाबा, परत तेच आहे. सोडवून टाकायचं, चिल्लर आहे. कमेंट करायचं उत्तर. नेक्स्ट आता टाईप 8.